नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। आजची मोठी बातमी धावजी पाटील देवस्थान परिसरात जबरदस्तीने खंडणी वसुलीचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी ऑल इंडिया पॅथर सेनेने प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे। धावजी पाटील देवस्थान परिसरात भाविक आणि स्थानिक व्यावसायिकांकडून जबरदस्तीने पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। देवस्थान परिसरात अशा प्रकारे खंडणी वसुली होणे अत्यंत गंभीर आहे। प्रशासनाने तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू। निवेदनात संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, देवस्थान परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवावा तसेच सीसीटीव्ही यंत्रणा मजबूत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। देवस्थान परिसर हा धार्मिकदृष्ट्या संवेदनशील भाग असल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता अबाधित राखणे प्रशासनाची जबाबदारी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे। दरम्यान प्रशासनाने या प्रकरणी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदित्य गायकवाड यांनी दिला आहे। या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून आता प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मी तुमच्या इथे गाडी लावत नाही बरोबर, पार्किंगला मी चाललोय पुढे, तरी तुम्ही माझ्याकडून पैसे घेताय बरोबर ना? पुढे कुठे चाललं? बाहेर पुढे चाललो मी गावाला, मी पार्किंग लावत नाही तुमचं। पण देवाला थांबणार नाही ना तुम्ही? मी कशाला थांबतोय? बघा तुम्ही या देवाला थांबलं तरी पार्किंग तुमचं इथं आहे ना, देवाचा काय संबंध आहे तुमचा? एक काम करणार नाही, आमचं नाही ना संबंध, आपल्या गाडी मागे लागून चालत। मी काय म्हणतोय की पार्किंग नाही लावत आम्ही, पार्किंग आम्ही लावत नाही, पण पैसे कुठले द्यायचे? म्हणजे गाडी लावणार नाही लावणार। ही काय तुम्हाला माहिती आहे का? बोला ही गाव कोणाची? ही गाव कोणाची गाडी? आमची। मी काय म्हणतोय आता मी दिला माझी सही येतात। अहो गाव माझं पाचवड आहे। हा मग मी काय करू? ऐका की मी काय म्हणले त्यांना, पार्किंगला लावत नाही मी पुढे चाललोय तर पैसे कुठे द्यायचे? म्हणजे मी तुमच्या पार्किंग लावलंय का? 2 मिनिट आहे का? मंदिराच्या आवारात कुठं पण लावा, 50 रुपये पार्किंग दिलं पाहिजे। आता तुम्ही पार्किंगला म्हणला तुम्ही 50 रुपये देणार, पार्किंग चालू होतंय पुढे। म्हणजे फिता नाही लावली गाडी, समजा आम्ही पुढे गावाला गेलो तरी पैसे द्यायचे? जय शिवराय जय भीम। आज सातारा जिल्ह्यामध्ये सुरूर कवटे या ठिकाणी मोठ्या पद्धतीचे सातारा जिल्ह्यामध्ये मोठे देवस्थान आहे, परंतु माझी काही पाहुणे मंडळी मुंबईवरून त्या ठिकाणी आले असता मी त्यांना घेण्यासाठी तिथे गेलो, परंतु तिथे असे काही गावातील गुंड यांनी पार्किंगची सुविधा तिथे ठेवली आहे, परंतु मला त्यांना आणायचे होते म्हणून मी माझी गाडी घेऊन देवस्थानाच्या इकडे निघालो होतो, परंतु पार्किंग मधील तिथल्या लोकांनी मला अडवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, तुम्ही पार्किंगला गाडी नाही लावली तरी तुम्हाला पावती फाडावीच लागणार आहे, कारण की सर्व ही जागा आमची आहे। म्हणजे तिथे दंडलशाही चालवली आहे, म्हणजे सर्वसामान्य माणसाचे तर काय हाल करत असतील हे। आम्ही तिथे गेलो असता आम्हाला ह्या गोष्टी कळून आलेल्या आहेत आणि तसे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, तसा माझ्याकडे पुरावे आहे आणि ती व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे की तिथे दत्तगिरीची भाषा तिथे चालते देवाच्या नावाखाली, त्यामुळे त्यांच्यावर खंडणी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी पॅंथर संघटनेची मागणी आहे। आणि जिल्हाधिकारी मान्य पाटील साहेब यांनी बी सांगितलेले 2 दिवसात त्यांच्यावर कारवाई मी करतो, कारण की स्वतः मी होतो, माझी बायको होती आणि तो व्हिडिओ मी घेतलेला आहे त्यांच्यापासून आणि तसे त्या पद्धतीने रजिस्टर बी त्यांना दाखवले, पण खाजगी जागेमध्ये पावती बी ते साहेबांना दाखवली। 1 मिनिट। तर जनतेची मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे, खाजगी नंबर नाही, रजिस्ट्रेशन नाही, काही नाही आणि गाव गुंड घेऊन तिथे मोठमोठ्या चैनी घालून ह्या पद्धतीने अशा पद्धतीने पैसे उकळायचे त्यांचे चालू आहेत। तरी ही जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते आहे, ही बी जनतेपुढे आणावी आणि लवकरात लवकर यांच्यावर जर कारवाई झाली नाही आणि खंडणी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, कारण की त्यांनी जबरदस्ती केलेली आहे। तुम्ही पार्किंगला नाही जागा लावली तरी आमच्या जागेमध्ये आले, तुम्हाला ही पावती फाडावीच लागणार आहे आमची, नाहीतर तुम्ही हाय असं परत माघारी जाऊ शकता। अशा पद्धतीची भाषा, अशा पद्धतीची व्हिडिओ माझ्याकडे आहे आणि यांच्यावर कारवाई नाही झाली तर मी जिल्हा कार्यालयाबाहेर नग्न अवस्थेत आंदोलनाला बसणार आहे, याची दखल घ्यावी।